नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणे. हा दुसरा भाग आहे. आपण पत्रिका मॅच मेकिंगच्या विषयावरती बोलत आहोत. मागचा एपिसोड हा 30 मिनिटाचा जवळपास झालेला आहे. मॅच मेकिंग करणं आणि पत्रिका रिडिंग करणं हे खूप फरकाची भाग आहे. पत्रिका रिडिंग करणं आणि रिडिंग करत असतेवेळी त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्या ज्योतिषाच्या नजरेतनं सुटल्या. काही त्याचं भविष्य आहे ते जगणे चुकलं. काही त्यांना पूर्वीच्या घटना सांगत असतील त्या घटना चुकल्या. या गोष्टीला इथं त्याच्या ज्ञानाबद्दल शंका घेण्याची गरज नाही आम्हाला, कारण तो चुकलाय, ज्योतिषी चुकलाय. पण या गोष्टीला इथं महत्त्व राहत नाही. आपण म्हणू त्या ज्योतिषांना माझं आपलं भविष्य सांगता आलं नाही, एवढं आपण म्हणून सोडून देऊ, बरोबर. पण एका ज्योतिषानं 2 पत्रिका घेऊन त्या मॅच मेकिंग केल्या आणि ते जर चुकलं तर त्या ज्योतिषाला माफी नाही. कारण आज आम्ही समाजामध्ये जे बघतोय त्या हजारो सोडपत्राच्या केसेस आज होत आहेत. किंबहुना सोडपत्राच्या केसेस न होता म्हणजे वैवाहिक जीवनामधलं वादळ अनुभवणारी करोडो लोक हे यांनी देखील पत्रिका दाखवलेल्याच आहेत. ज्योतिषांनी त्या बघितल्या आहेत आणि बघून मग त्याचं काय झालेलं आहे, एक लग्न झालेलं आहे. आणि हे लग्न झाल्यानंतर आज त्यांच्या जीवनामध्ये वादळ आलंय. म्हणजे ज्योतिषी पत्रिका रिडिंग करायला चुकला तर त्याला माप आहे, पण पत्रिका मॅच मेकिंग करायला चुकला तर त्या ज्योतिषाला माफी नाही. आणि आज आमच्यातला समोरचा जो गंभीर प्रश्न आहे तर तो हाच प्रश्न आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये घराच्या बाहेरची मोठमोठी युद्ध तो चुटकी सोडवतोय, पण घरातलं कपातलं वादळ मला त्याला सोडवता येत नाही, त्याचा त्रास होतोय. आणि हा त्रास त्याला आयुष्यामध्ये सगळे आजार देतोय. टेन्शन आलं की पोट बिघडतंय, पोट बिघडलं की तब्येत बिघडत्या, तब्येत बिघडली की मानसिकता बिघडत्या, सगळं 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 सगळं. जगाच्या दृष्टिकोनातून सुखी असलेलं जोडपं 4 भिंतीच्या बंद दाराआड कसं आहे हे फक्त आणि फक्त त्या जोडप्यालाच माहीत असतं. आणि हे मॅच मेकिंग ज्याला एखादा ज्योतिषी करतोय त्यावेळेला त्याचे जे त्यानं जे मॅच मेकिंग केलेलं असतंय हे मॅच मेकिंग ॲज अ परफेक्ट झालं पाहिजे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक ग्रहांचे गुणधर्म आहेत आणि प्रत्येक ग्रहांचे गुणधर्म हे या ठिकाणी खूप कामाला येतात, म्हणजे मॅच मेकिंग करते वेळी. मग सगळेच ग्रहांचे परिणाम इथं आपल्याला उपयोगात आणायचे आहेत का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. ठराविक ग्रहांचे परिणाम हे माणसावरती प्रकर्षानं होतात. त्या ग्रहांचा आपण ह्या ठिकाणी विचार करूया. मनाचा कारक म्हणून चंद्र घेतला. आजपर्यंत सगळ्या पुस्तकामधून मनाचा कारक म्हणून चंद्र घेतलेला आहे. मी मात्र मनाचा कारक म्हणून हर्षलला पुढे केलंय. कारण आपल्या शरीरामध्ये असलेलं जे पाणी आहे आणि पृथ्वी तलावरती असलेलं जे पाणी आहे
हे पाण्याला भरती आणि ओहोटी आणण्याचं काम हे कोण करतंय? तर चंद्र करतोय. म्हणजे तेवढाच भाग कोणाकडे आहे? चंद्राकडे आहे आणि तो मनाचा कारक आहे, पण तो लिमिटेड. ज्योतिषशास्त्र तयार झालं आणि ज्योतिषशास्त्र तयार होत असते वेळी त्यावेळेला देवांची निर्मिती झाली आहे, मंदिरांची निर्मिती झाली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे देव तयार झाले आहेत, देवी तयार झाली आहे. म्हणजे तुमचे उपदेवता तयार झालेत, गण तयार झालेत. हे सगळं तयार होत असते वेळी त्यांनी मात्र हे ज्योतिषशास्त्र तयार केलं. ते फक्त मनुष्याला समोर ठेवून केलं, कुठल्या जनावराला समोर ठेवून केलेलं नाही, कुठल्या देशाला समोर ठेवून केलेलं नाही, कुठल्या शहराला समोर ठेवून केलेलं नाही. संपूर्ण पृथ्वीतलावरचा माणूस, नॉर्मल माणूस कसा आहे त्याला समोर ठेवून त्यांनी काय केलं? हे शास्त्र तयार केलं. आज मात्र आम्ही काय करतोय? या शास्त्रामधनं आम्ही बघायला लागलोय काय? आम्ही शेअर मार्केट बघतोय, आम्ही पाऊस पाणी बघतोय, रेल्वे गाडी मिळते की नाही बघतोय, आज मी तिकीट मला कन्फर्म होते की नाही ते बघतोय, मला लॉटरी लागणार आहे की नाही ते बघतोय. म्हणजे आमच्या मनामध्ये आलेला प्रश्न जसा आहे तसा आम्ही ह्याच्यामध्ये उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय आणि तो ज्योतिषशास्त्रात करतोय. बरं, तो आम्ही केला तर त्याची उत्तर आम्हाला मिळणार आहेत का? मिळणार नाहीयेत. मिळणार नाहीयेत हे लक्षात ठेवा. कारण जर का एखादी गोष्ट एखाद्या कारणासाठी बनलेली आहे आणि त्याचा उपयोग जर आम्ही दुसऱ्या कारणानं वापरायला लागलो तर साधं उदाहरण घेऊया. पेट्रोल गाडी आहे, म्हणजे आताच मेसेज म्हणजे आली आहे, पूर्वीचं नव्हे. हे पेट्रोल गाडी आहे, उदाहरण देण्यासाठी मी देतोय. पेट्रोल गाडी आहे, त्याच्यामध्ये पेट्रोलच चालतं. त्या पेट्रोल गाडीमध्ये जर तुम्ही डिझेल घातला तर गाडी ती चालू होणार नाही. म्हणजे त्या गाडीचं इंजिन हे पेट्रोलसाठी उपयोगाला येणारा काढलेला आहे. डिझेल गाडी आहे, त्यामध्ये डिझेल घातलं जातं, कारण त्याची जी निर्मिती झालेली आहे त्या इंजिनची जी ठेवण झालेली आहे ती ठेवण कशी तयार केली आहे? डिझेलसाठी तयार केलेली आहे. आम्ही जर चेंज केलं तर म्हणजे पेट्रोल गाडीमध्ये डिझेल घातलं, डिझेल गाडीमध्ये पेट्रोल घातलं तर गाडी चालत नाही. ज्योतिषशास्त्र हे मनुष्याला समोर ठेवून केलेलं आहे. मनुष्याच्या आजार, विकार, मानसिकता, त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना, त्याची आर्थिक स्थिती, त्याची सामाजिक स्थिती, त्याची पद, त्याचं म्हणजे त्याचं उत्कर्ष काळ, लॉस काळ, ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय काढलं? हे ज्योतिषशास्त्र तयार झालं. आज आम्ही मात्र कशावरती काय करावलोय? घराची कुंडली काढावलोय, वास्तुशास्त्र आणि त्याची कुंडली काढावलोय. हे कोण सांगायचं हा मूळ प्रश्न आहे. कारण प्रत्येकानं एखादी गोष्ट मांडायची ती बरोबर आहे, नाहीतर आपल्या मनाला वाटलं ही चूक आहे तर ती चूक आहे म्हणून सांगायचं नाही. म्हणजे जोशी महाराज तुमची ही म्हणजे तुम्ही सांगितलेली मेथड जी आहे किंवा जी पद्धत आहे किंवा हे जे योग आहेत हे सांगितलेले तुम्ही चुकीचे आहेत हे बोलायचं नाही. का बोलायचं नाही? जोशी माझ्या विरोधात बोलत नाही आणि जोशीने माझ्या विरोधात बोलू नये म्हणून मी जोशींना काही बोलायचं नाही. पण मी मग तसं करणार नाहीये आणि मी हे 2009 पासून मी करावलोय. माझ्या पुस्तकामधनं मी हेच सांगायला लागलोय की खरोखर ज्योतिषशास्त्र कशासाठी आहे, त्यातनं आपल्याला काय सांगता येते आणि काय केलं जाते.
आणि हे ज्या वेळेला आपण त्याचा विचार करतोय तो मनुष्याचा विचार करतोय, जनावरांचा नाही. आमच्या ज्योतिषांनी जनावरांच्याही कुंडल्या काढल्या, म्हशीची काढली, बैलाची काढली, घोड्याची काढली, हत्तीची काढली, सगळ्याच्या काढल्या. काढता येतात का? येत नाहीत. मग माझा दुसरा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी याच्याबद्दल डिटेल्स बोललेलो आहे. मॅच मेकिंग करत असतेवेळी जर ज्योतिषी चुकला तर त्याला माफी नाही. मग आता मी म्हटलं की ग्रहांचे जे काही परिणाम आहेत त्या वेळेला सगळ्याच ग्रहांचा आपल्याला इथे विचार करायची गरज नाहीये. त्यातल्या काही ठराविक ग्रहांचा मात्र आपल्याला विचार करावा लागतो. कुठला लागतो? तर मुख्यत्वे मंगळ. मंगळ कशासाठी बघितला जातो? तर मंगळ हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुसरा पार्टनर आणणं हा एक योग झाला आणि संततीबद्दल होणारा प्रॉब्लेम हा एक भाग झाला. चतुस्थानातला मंगळ हा काय करतो? त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे पार्टनर आणतो. ग्रहमानाप्रमाणे असतंय ते सगळं. आणि हे ग्रहमानाप्रमाणे पत्रिका रिडिंग म्हणजे काय आणि पत्रिका कशी बघितली जाते याची मेथड मी आता पुढच्या एका एपिसोडमध्ये सांगतो. आधी आपण शुक्रवारी तयार करूया. पत्रिका रिडिंग हा भागच आम्हाला समजणं झालाय. चतुस्थानातला मंगळ हा तुमच्या त्या जातकाच्या आयुष्यामध्ये मेल फिमेल दोन्ही काय करेल? अन्य जातकांमध्ये पार्टनर आणेल. पंचमातला मंगळ तोही तसं ते करेल, पण त्याच्याबरोबर संततीला प्रॉब्लेम करेल. दशमातला मंगळ त्याच्या आयुष्यामध्ये पार्टनर आणणार नाही, पण संततीला प्रॉब्लेम करेल. आणि 11व्या ठिकाणचा मंगळ हा पार्टनरही आणेल आणि तो काय करेल? संततीलाही प्रॉब्लेम करेल. हा मंगळाचा भाग झाला. शनीचा भाग कौतुकाचा विषय आहे. शनीचा भाग म्हणजे ज्योतिषांच्या आणि तो म्हणजे कुठला? पंचम स्थानातला. पंचम स्थानामध्ये मंगळ आहे, शनी आहे. चला ह्या जातकाला मुलगा होणार. ज्योतिषशास्त्रामधलं हे फिट गणित ठीक आहे, मी मलाही ते मान्य आहे. पंचमातला शनी त्या जातकाला संतती देतो. पण कधी देतो? एक तर लेट लग्नानंतर मुलगा होतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा विरह होतो. फक्त संतती देणं, संतती डेव्हलप होणं एवढंच काम कोण करतो? हा शनी करतो. पण तो शनी काय करतोय? पंचमातला शनी त्याच्या आयुष्यामध्ये सेक्शुअल लाईफ आणत नाही. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 11व्या ठिकाणचा शनी आहे. 11व्या ठिकाणचा शनी काय करतो? त्याला सेक्शुअल लाईफ हे खूप चांगल्या पद्धतीनं देतो. पण तोच भाग ह्या ठिकाणी संततीला मात्र मारक ठरतो. म्हणजे तो मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मुलांची प्रगती होत नाही. हा त्यातला एक योग. आता गुरुबद्दल सगळ्यांना अट्रॅक्शन आहे. गुरुबद्दल का प्रत्येकाला आत्मीयता आहे, आदर आहे. गुरुबळ करून ह्या जोशी लोकांनी सगळं अगदी सत्यानाश करून ठेवलाय. गुरुबळ म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला गुरु हा मी सांगतो ते ग्रह चंद्र, शुक्र आणि गुरु, मूळ पत्रिकेतले चंद्र, शुक्र आणि गुरु यांचा युती किंवा प्रतियुती न पंचम योग ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. युती आणि प्रतियुती होत असेल त्याच वेळेला काय होईल? ते योग येतील. मग हा गुरु बळ आहे, तो मंगळाला म्हणजे चंद्राला का नाही इतवा आहे तेवढा काही संबंध असत नाही. मग गुरु बघायचा आहे आपल्याला.
पंचमातला गुरु संततीला बरोबर प्रॉब्लेम करतोय. संततीला तो प्रॉब्लेम करतोय. पंचम स्थानामध्ये गुरु आहे आणि तो गुरु नाही म्हणजे उच्चेचा वगैरे झाला तर मग त्याचं भरपूर कौतुक असतंय काय. पण तोच योग त्या जातकाला संततीबद्दल प्रॉब्लेम तयार करतोय. हा योग मात्र आपण विसरतोय. त्या शिक्षणाबद्दल त्यानं घेतलेलं जे शिक्षण असते त्याच्या बेनिफिट बद्दल त्याला प्रॉब्लेम येतोय हे विसरतोय. त्याला एकच सुख येतंय, कोणतं सेक्शुअल लाईफ मिळतंय. आता 11 ठिकाणचा गुरु काय होतंय, त्याला सेक्शुअल लाईफ मिळतच नाही. त्याला शनीसारखं पंचमातल्या शनीसारखं एक संतती मात्र होत्या आणि ती चांगलीच पद्धतीची संतती होत्या. हा योग कोणाचा आला, 11व्या ठिकाणच्या गुरुचा आला. मग तोच भाग जोशी साहेबांनी सांगितलं की सप्तमातला गुरु योग खूप सुंदर आहे. हो बरोबर आहे. कसा सुंदर आहे, बायको आध्यात्मिक ह्याची मिळते, अध्यात्माची मिळते आणि ही अध्यात्माची मिळून ती देवदेव करते. घरातलं वातावरण छान देवादिकाचं आहे. माणसाला ज्या वेळेला हे शास्त्र तयार झालं त्यावेळेला देखील त्यांनी माणसाच्या जीवनामध्ये स्टेप केल्या. ब्रह्मचारी स्टेप केली, त्यानं त्याचं वैवाहिक जीवनाची स्टेप केली, त्यानंतर त्यांना वनप्रस्थाची स्टेप केली. वनप्रस्थाच्या टायमिंगला त्यानं संसार करू नये आणि संसाराच्या टायमिंगला वनप्रस्थ करू नये हेही त्यांनी सांगितलं. आता लहानाचा परत मोठा होऊन परत मोठाचा लहान होणार नाहीये, त्यामुळे ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्यच राहू द्या. मग त्या स्टेपमध्ये काय फरक पडत नाही. जर का तो वनात गेला आणि तो वनात गेल्यानंतर त्यानं संसाराबद्दलची धरली तर त्याला ते चुकतंय. पण हाही तिथं भाग झाला. जर का त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वैवाहिक सुखाच्या टायमिंगला, तारुण्याच्या टायमिंगला तिची बायको काय असेल, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून चालत असेल तर त्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन कसं असेल, त्या पुरुषाची किंवा त्या स्त्रीचा कशा पद्धतीनं कोण मारा होत असेल. 2 मिनिटं व्हिडिओ बंद करा, म्हणजे पॉज करा आणि शांतपणे ऐका, म्हणजे तुमचं तुम्ही विचार करा. घरामध्ये चांगल्या पद्धतीचं आध्यात्मिक हे आहे, वातावरण आहे. त्या घरातल्या नवरा बायकोंचं त्यांचं स्वतःचं 4 भिंतीतलं सेक्शुअल लाईफ कसं असेल. प्रत्येक मनुष्याला त्यांनी उपवास करायला सांगितला. उप अधिक वास म्हणजे अधिक देवाजवळ बसणे. तिने असं सांगितलेलं नाही आहे उपवास करा म्हणजे उपाशी राहा, सांगितलेलं काय नाही सांगितलेलं. उपवास करणे म्हणजे उपाशी राहणे हा शब्द तयार केला कुणी, तर जोशी साहेबांनी. आमच्या गजानन जोशी आहेत त्यांचं नाव घ्यायला मी, तिने तयार केला. पण लंघन करणं, पोटाला विश्रांती देणं हा त्यांनी विषय तयार केला आणि तो कोणासाठी केला, मनुष्याच्या पोटासाठी केला. या सगळ्या ज्या त्यांनी बसवलेल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला. काय काढला, वेगळा अर्थ काढला. आणि या वेळेला वेगळा अर्थ काढून त्या वेगळ्या अर्थातनं समाजापुढे ठेवती वेळी मात्र आम्ही सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवायला लागलोय. मॅच मेकिंग करणं एवढं सोपं नाहीये, कारण हर्षल सारख्या ग्रहांचा आम्ही परिणाम विचारात घेत नाहीये.
नेपच्यून सारख्या ग्रहाचा आपण परिणाम विचारात घेत नाहीये. प्रत्येक ठिकाणी असलेला हर्षल, प्रत्येक ठिकाणी असलेला नेपच्यून कशा पद्धतीनं त्या जातकावरती, त्या जातकाच्या मानसिकतेवरती परिणाम करतोय, याच्याबद्दल माझा हर्षल आणि नेपच्यून हे 2 एपिसोड आहेत. तुम्ही बघा. पंचम स्थानातला हर्षल हा त्या व्यक्तीला शार्पनेस करतोय, शार्पनेस देतोय. 11 ठिकाणचा हर्षल हा त्याला शार्पनेस देतोय. पंचमातला नेपच्यून आणि 11व्या ठिकाणचा नेपच्यून हा त्या व्यक्तीला त्याचं जर कॅरेक्टर खराब असेल, मंगळ जर 4 आणि 11 4, 5 आणि 11 ह्या ठिकाणी जर असेल तर त्या व्यक्तीला अनैतिकतेतून संतती देखील होते. म्हणजे हा योग कुठनं झाला? मंगळ प्लस नेपच्यून मिळत. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाची मानसिकता असते आणि त्याला वाटतंय मी माझ्या लायकीचा मिळाला, ही गोष्ट माझ्या लायकीची नाहीये. प्रत्येक ठिकाणी माणूस प्रत्येकाच्या आपल्यावरनं किंवा दुसऱ्यावरनं ही लायकी काढत असतोय. आणि हा लायकी काढणारा ग्रह, नवरा बायकोच्या मधली जी लायकी काढणारा ग्रह आहे हा नेपच्यून आहे. या नेपच्यूनचा इतक्या मोठ्या पद्धतीने विचार केला पाहिजे की जर का तुम्ही तो विचार केला नाही तर ती जोडी विभक्त होत नाही. इतर योग नसतील तर विभक्त होत नाही. पण हीच म्हणजे ह्या नवरा बायकोच्या मनामध्ये असलेली भावना जी आहे ती मात्र काय होते, ही व्यक्ती म्हणजे हा नवरा किंवा ही माझी बायको माझ्या लायकीची नाही. आपल्याला म्हणतात, एक म्हण आहे, म्हातारपणामध्ये बायको आपल्याला आपली चांगली वाटायला चालू होत्या. सत्य परिस्थिती आहे. पण ज्या वेळेला म्हातारपणामध्ये बायको चांगली वाटायला चालू होत्या, तिला तिच्याबद्दल आपली मतं ही चांगली वाटायला चालू होतात, त्याच वेळेला त्या जोडप्यामध्ये काय नसतंय, सेक्शुअल रिलेशन नसतंय. अशी क्वचितच जोडपी दिसतील की तुम्हाला ती शेवटपर्यंत असतील. पण ती रिलेशन नसताना सुद्धा एकामेकाबद्दलचं जे प्रेम आहे, हे प्रेम कोण देत असतंय, तर ते दोघांची पत्रिका एकमेकांना देत असते. मग ह्या ठिकाणी त्या दोघांचा स्वभावाचं मॅच मेकिंग होणं हे गरजेचं आहे. एक नवरा खूप अगदी शार्प आहे, पळतोय आणि बायको एकदम डल आहे, म्हणजे ती अगदी काकूबाई आहे, तरी सुद्धा त्या दोघांचं छान जमतंय. का जमतंय, तर त्यांची पत्रिका मॅच मेकिंग होत असते म्हणून जमतंय. आज समाजामध्ये जे प्रश्न निर्माण झालेत, प्रत्येक काळानुसार, प्रत्येक वेळेनुसार वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत, हे लक्षात घ्या. वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत. जोपर्यंत गर्भरोधक नव्हतं तोपर्यंत कुमारी माता हा प्रश्न तयार होता. अनैतिकता नव्हती असा भाग नाही आहे इथं. अनैतिकता त्यावेळेला सुद्धा होती आणि त्यातनं देखील प्रेग्नेन्सी राहत होती आणि त्यातनं देखील मुली मरत होत्या. म्हणजे अबॉर्शनच्या वेळेला त्या मरत होत्या. तो प्रश्न कुठं झाला, बंद कधी झाला, ज्या वेळेला गर्भनिरोधक आली त्यावेळेला तो बंद झाला. पण आजच्या काळामध्ये ही तोपर्यंत आम्ही विचार केला त्याचा. आजच्या काळामध्ये हा प्रश्न निकाली लागला. तो एक वेगळ्या बाजूनं मी तुम्हाला त्याचा योग सांगतोय. काय एक वेगळा योग सांगतो. आजच्या काळामध्ये मात्र अनैतिकतेतून संतती तयार होणं,
हा भाग झाला. बर, हा भाग पूर्वीच्या काळामध्ये नव्हता का? तर होता. एक मनुष्य असायचा, त्याची अन्य ठिकाणी देखील मग तो बैला ठेवून घ्यायचा आणि त्यातून अवसर आणि अनावसर अशी संतती आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये अवसर आणि अनावसर ही संततीबद्दलची नोंदी आहेत. म्हणजे बायकोपासून झालेली संतती आणि ठेवलेल्या बाईपासून झालेली संतती, म्हणजे अवसर आणि अनावसर शब्द आपण बघतोय. आज ज्योतिषांनी सगळ्यात एक मोठ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आणि तो विचार कोणता? तर प्रेग्नन्सी मधलं लग्न. आज प्रेमाला तितकंच उधाण आलंय, सोडपत्रालाही तितकंच उधाण आलंय. लग्न केलेली 95 लव्ह मॅरेज केलेली 95% लग्न मोडतात. ज्योतिषांनी म्हणजे आमच्या जोशीबुवांनी लग्न जमवलेली आहेत, ती देखील बऱ्यापैकी मोडतात. न मोडलेली लग्न, ती मुलगी म्हणत्या कुठल्या भाड्यानं माझं लग्न जमवलं होता, पत्रिका मॅच मेकिंग केलता. मग ती पोरगी आयुष्यभर त्या नवऱ्यापेक्षा जास्त त्या जोशीला शिवाय देत्या. ही आजची सिच्युएशन आहे. मग या आजच्या सिच्युएशनचा आज आम्हाला इथं विचार करायची पाळी आलेली आहे. आणि ही गोष्ट पत्रिका रिडिंग न करता, म्हणजे न शिकता, त्यामध्ये मास्टरी न घेता जर का तुम्ही डायरेक्ट पत्रिका मॅच मेकिंग जर करायला चालू केला तर ती कशी होणार? एक लक्षात घ्या, पत्रिका मॅच मेकिंग करणं वाटतंय तितकं सोपं नाहीये. अन्न, वस्त्र, निवारा, संतती पूर्वी होतं आणि आजही आहे, आणि ते म्हणजे सेक्शुअल लाईफ. पण पूर्वीच्या सेक्शुअल लाईफ मधला विचार आणि आजच्या सेक्शुअल लाईफ मधला विचार हा जमीन आसमानचा फरकच आहे. जमीन आसमानच्या फरकाचा आहे, हे परत बोलतो मी. कारण त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होते. सेक्शुअल लाईफ म्हणजे काय हे बायकांना माहीत नव्हतं. त्यातनं येणारा जो काही एक परिणाम आहे तो बायकांना माहीत नव्हता. फक्त मुलं होणं, एक मुलं 10, 4 मुलं, 5 मुलं होणं एवढं माहीत होतं. पण सेक्शुअल एन्जॉय करणं हा भाग पूर्वीच्या स्त्रियांमध्ये माहीत नव्हता, आणि त्याच्यामुळं या गोष्टीला इथं कुठल्याही प्रकारे स्थान राहिलं नव्हतं, आणि त्याचा त्यावेळेला विचारही केला गेला नव्हता. आज मात्र तो सगळीकडे मीडिया आहे, आणि ह्या मीडियावरती सगळ्यांना, मग स्त्रीला, पुरुषाला, सगळ्या एजमधल्या मुलांना आज सेक्स नॉलेज म्हणजे दिसायला लागलंय. त्याच्यामधल्या जे खुबी आहेत, त्याच्यामधल्या ज्या गुण आहेत, जे अवगुण आहेत, त्याच्यामधली जो आनंद आहे, त्याच्यामधलं जे दुःख आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्याच्यामुळं त्यांना समजा लागतात. कोणाला? स्त्रियांना. आणि हा भाग ज्या वेळेला समजा लागला त्यावेळेला त्या गोष्टीला इथं विरोध व्हायला चालू झालाय, आणि ही आजच्या काळाची गरज आहे. आज मुली सरळ घरच्या लोकांना सांगतात, हा मुलगा सेक्समध्ये कमी आहे, मला ह्याच्याबरोबर व्हायचं नाही. मग हा योग पत्रिकेतून आपल्याला समजतो का? तर समजतो. ही पहिली गोष्ट समजतो. हे झालं. शास्त्रानुसार
ज्यावेळेला ग्रहमानाला प्रत्येक ठिकाणी ताकद दिली गेली, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी शनीचा विचार इथं सेक्ससाठी गेलेला आहे. आजपर्यंत आम्ही प्रत्येक वेळेला समजतोय शुक्र हा सेक्सचा कारक आहे. बिलकुल नाही. सेक्सचा कारकाचा म्हणजे कारक हा तुमचा त्याचा शुक्राचा संबंधच नाहीये. तो ऐश्वर्याचा संबंध आहे आणि ऐश्वर्य म्हणजे सेक्स लाईफ हे नव्हे. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निसर्गानं सुद्धा ज्यावेळेला रचना केली, आता मी ब्रह्मांडाचं कौतुक करतो, देवाचं कौतुक करतो. त्यानं ज्या वेळेला हे आपलं मनुष्य निर्माण केला आहे, त्यावेळेला त्यानं ताकद कोणाला दिली आहे? तर पुरुषाला दिली. स्त्रीला ताकद दिलेली नाहीये त्यानं. ऍक्टिव्ह आणि अनऍक्टिव्ह याच्यातला तो भाग आहे. मी माझ्या इतर खूप व्हिडिओ आहेत, त्यामध्ये मी ह्या पद्धतीनं बोललेलो आहे. जर का या शनीचा जर परिणाम होत असेल आणि त्याचा जर आम्ही इथं विचार केला नाही, तर बघा तुम्ही मनुष्य शरीरामध्ये त्यांनी जे पुरुषाच्या ह्याच्यामध्ये लिंग आणि टेस्टिकल, पेनिस आणि टेस्टिकल हे दोन जे गोष्टी आहेत, ह्या गोष्टीकडे कोणाकडे अधिकार दिला? शनीकडे दिला. तोच अधिकार दुसऱ्या ग्रहाकडे आला असता तर इथं जमलं नसतं. लक्षात ठेवा. म्हणून शनीला आपण काय म्हणतो? न्याय देवता म्हणतो. न्याय करणं. शनी हा न्याय करतोय आणि त्यानं न्याय कोणावरती केलाय? तर स्त्री वर्गावरती केलाय. म्हणजे समतोलता ठेवणं, कोणावरही अन्याय न करणं हे शनीचं तत्व आहे. आणि हे ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि हे या ठिकाणी त्या शनीच्या तत्वाला ते साजेस बसतंय. आज समाजामध्ये जो काही प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे, ह्या जवळजवळ एक 30-35 वर्षामध्ये, त्यामधल्या ह्या 20-25 वर्षामध्ये सेक्शुअल लाईफ खराब आहे म्हणून अफेअर व्हायला लागलेत, त्यातनं मॅरेज ब्रेक व्हायला लागलेत. आणि हे का होतंय? तर मॅच मेकिंगला दोषी आमचे चुकले की मग मात्र आम्हाला येणारा फरक इथं दिसतो आणि ते मॅच मेकिंगला इतर सगळ्या दृष्टिकोनातून चांगलं असतंय. नवरा बायको वेल एज्युकेटेड आहेत, दोघेही वेगवेगळ्या प्रकार म्हणजे अगदी चांगल्या भरगच्च पगारावरती आहेत. मोठा 3 BHK 4 BHK AC विथ AC सगळा फ्लॅट आहे, राजासारखं जीवन आहे, सगळं बरोबर आहे. पण बेडवरती मात्र तो कमी पडत असेल तर ती जोडी आज टिकत नाही. पूर्वी मात्र तसं नव्हतं. पूर्वी ती जोडी कोणालाच काही समजायचं नाही, त्यांचं आयुष्य निघून जायचं. ही परिस्थिती आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांनी माझे इतरही व्हिडिओ बघावेत. योग दिलेले आहेत. यासाठी हर्षल नेपच्यूनचा एक व्हिडिओ आहे, तो बघावा. सेक्शुअल ॲसर्टिव्हिटी असलेला तोही व्हिडिओ बघावा. मनुष्य आणि ज्योतिषशास्त्र याच्याबद्दल एक व्हिडिओ आहे, तो बघावा. मॅच मेकिंग वाटतंय तेवढं सोपं नाही. तुम्ही इतर एखाद्याचं भविष्य सांगितला, तू करोडपती होणारच सांगितलं आणि तू रोडपतीच राहिला, काही फरक पडत नाही. पण तुम्ही जर मॅच मेकिंग करताना जर चुकला आणि मॅच मेकिंग केल्यानंतर चुकून जर त्यांचं आयुष्य बर्बाद झालं तर त्याचं पाप त्या ज्योतिषाशिवाय इतर दुसरं कोणालाही लागणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं या गोष्टीचा विचार करूनच मॅच मेकिंग करा, हे एवढं आहे. आणि 15 मिनिटात मॅच मेकिंग स्वतःला कधीही करता येत नाही. आज गेले 40 वर्ष मी ज्योतिष बघतोय, पण मला सगळ्यात अवघड प्रश्न वाटणारा जर असेल, पत्रिका 3 मिनिटात रिडिंग करायला चालू करतो, पण मॅच मेकिंग करायला मात्र तास लागतोय.
एवढं सोपं नाहीये ते. धन्यवाद.